मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर हे बघा पिल्लू उठू नये म्हणून आम्ही ब्लॉग नव्हता स्टार्ट केला. आम्ही मग अशीच निघालो घरातनं. आम्ही छान शूट पण केला. आम्ही तिघांनी मॅचिंग घातल्यावर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल घ्या. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करतो काका तर पण गुड मॉर्निंग म्हणतं मला फक्त 10 मिनिटाची झोप घेतली. हां फक्त ते निघालंय अजून कोरेगावच्या पुढे आले फक्त लगेच पोल उठून रेडी. आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो आणि ब्लॉग घेतला नाही म्हटलं नाही का उठेल बाळ म्हणून आम्ही एकदम सायलेंट ठेवलं. म्हटलं की उठल्यानंतर गाडीमध्ये ब्लॉग सुरुवात करूया. तर इथं आम्ही नाश्त्याला थांबलो. एकदम हळू बसलो. एकदम सगळं व्यवस्थित केलं. समर्थ आणि सगळं काय काय पोहे इडली वडापाव एक पोहे द्या. चहा एक चहा द्या. एक इडली द्या आणि नेहमीच आहे कारण सकाळी आम्ही नाश्ता कमी केलेला आहे त्यामुळे पोटभर खायचा आहे नाश्ता. नाही तर मिसळ खूप आवडते आम्हाला. मला मिसळ तर खायची इच्छा खूप आहे. योगेश्वरीची मिसळ खूप आवडते आम्हाला. पण आता सकाळ पाव खाल्ल्यानंतर मी जसे ॲडमिट झाले होते मला परत ॲडमिट व्हायचं नाही आहे. सकाळी एक उद्योग झालेला आहे. मला इथं आलेला आहे जर मला खूप उष्णता झालेली आहे आणि जेव्हा मला असं जायचं असतं ना कुठं तेव्हा असं होतं. तसं तुमच्या बाबतीत पण होतं का मला कमेंट करून सांगा. माझ्या बाबतीत तर दरवेळी होतं. मी जेव्हा नाशिकला निघते तेव्हा मला दरवेळी काही ना काही होतं. एक तर मी आजारी पडते ना तर मला काहीतरी गोष्ट. आता हे किती सुचलं आहे बघा आणि जर आलं इतकं दुखतं आहे मला खाता पण येत नाही. हे काही म्हणत असतील नेहमीच आहे. हे बोलगं बघा हे बोलगं बघ. आणि बघा तिला नवीन कपडे घेतले मी छान आणि आम्ही असं वाटलं पण होतं आमच्या तिघांचं एवढं मॅचिंग होईल आहे की नाही. ॲक्युरेट कलर मॅच झाले. ॲक्युरेट सगळे कलर मॅच झालेला आहे. तुमचा रंग बी मॅच झाला स्किनचा. माझा थोडासा नाही ते ॲक्च्युली अंधार येत आहे बघा. अंधार असं इकडे येतं ना कॅमेरा की अंधार येत आहे ना. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही मस्त नाश्ता करतो आणि आता डायरेक्ट पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो. कारण आई सकाळपासून खूप वाट बघते. आम्ही मम्मीला म्हणलो आम्ही काल रात्री आणणार होतो. हां माझी एक मीटिंग लांबल्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं. मग सकाळी 5-6 वाजता निघायचं ठरलं. आम्ही उठलो. मी आवरलं सगळं. मी पण उठले होते आणि पण सानिका त्या दोघीमुळे खूप उशीर झालेला आहे आम्हाला. असं काही नाही आमच्यामुळे नाही झालं ह्यांच्यामुळे उशीर झालेला आहे. नाही ते खाली करा ना. आणि इडली दिसते मला बा इडली द्या इडली है ना. काय तुला इडली खायची तर आमच्यामुळं नाही ॲक्च्युली सगळ्यांमुळेच उशीर झाला. सगळ्यांना आवरायचं सामर्थ्याचं आवरायचं एवढं सगळे बॅग वगैरे सगळं करायचं म्हणलं वेळ इडली खायची. आणि म्हणतं तिची झोप झाली म्हणजे कसं व्यवस्थित प्रवास. प्रकारे यांचा आता खेळ चाललाय चमरताचा. हे चमरता पर्ग खेळते बघा कसे खेळते बघा हे पर्ग. सोड दिले ती फिरण बघा टोकाटी. समर्था अरे हा हॅलो मागं चाललो शमू. घाबरत होतं किती बघ. काय काय काल अरे यार असं वाटतं लागली असती बरं झालं. माझं लेट लॉगिन आहे पण ही पोरगी बघा
रस्ता बघ किती चांगला आहे बघ, अजिबात खड्डे नाहीयेत. काही सांगायला लागते आता. आता किती चालतंय काय भेटली. चार्जिंग आहे. चार्जिंगचं नाही, हे मॅडम किती वेळ चालतात शांत बसतात त्यावेळी. आता मी काम करतो, तुम्ही ब्लॉग बघा बरं. खूप जास्त मस्ती घातली, इतकी ना की माझी लिमिट संपली आता माझी पूर्ण. मम्मल लय राग आलाय तुझ्या. मम्मल बनव ना. नक्की सही केलेत, इतका त्रास दिलाय ना समर्थाने मला. बघू इकडे दाखव शमल. तो दाखव इकडे. मी तिला खूप ओरडली आहे ना, त्याच्यामुळे ती तिच्या पप्पांकडे जाऊन बसली. खूप जास्त ओरडली मी तिला. ऐकत नाही ही पोरगी आहे ना, नाही ऐकत ना मम्माचं तू. हा मस्ती कुणी घातली बघा. आता माझ्याकडे नजर पण मिळत नाही बरं का, मी जसा कॅमेरा फिरवा ना तशी ती डोळे फिरवते बघा. समर्था अय अय बघा, रुसली मी तिला, खूप रागवलंय ना. कसं कळतंय रुसायचं कसं. हा लय हुशार पोरगी. तेव्हा किती छान आहे. मसाला पापड आणि आम्हाला पण दाल खिचडी. आम्हाला पण दाल खिचडीच मागवली आहे. नाही तर परत कमेंट करतात नुसतं बाहेरचं खात. आता बाहेर गेलं बाहेरचंच खाणार बरं का. ते पण दाल खिचडीच खाणार, रोटी बिटी. शमू हे शमुदर दर तिथं मोबाईल ठेवलाय बघा कशी हसते. त्यामुळे आमचे चेहरे असे अर्ध्या कटकट दिसतात. बघा हॉटेल राहिलं बघ गेलं का मागं. इथं मारतो. ओहो आता तिथं ते हनुमान लटकवलाय, तो पण हनुमान तिला घ्यायचा. कसं करायचं बरं. आणि हिला मध्येच पप्पा आठवतात, तिला पप्पांसोबत गाडी चालवते. बघ बघ बघा कशी करते. बघा बघा समू बघा कशी करते. हे पोलग बघ. हे पोलग बघा. कोणी बघ. पोलग कोणी बघ. कोण लढतं? हे छोटं पोलग लढतं ना. बघा पाहिलं का. करतं गेल्या पण काय 10 मिनिटात झोपली असं. नंतर जे धिंगाणा चालू केला तिने कायचं काय नुसतं असं पटवून आता ती तिच्या लय अवघड कारखाना तेव्हा मध्ये आडते मध्ये धिंगाणा घालते. छताला हात लावायचे. हा तिला आता ते वर छताला हात लावायचंय गाडीच्या. हा वर लांब हात करते बरं असं एकदम. कानातले काढून टाकायला. सुष्मिताचे कानातले होते ना ते एवढे जोरात ओढले ना बरं कानातले काढून टाकायला लावले तिला. बॉल घेते बॉल खाली फेकते, बॉल परत मम्मीला उचलायला लावती. ते चालय कार्यक्रम. सगळ्यांना दाखवणार आहे मी समर्था कशी मस्ती करते म्हणून. हा समर्था कशी त्रास देते सांगणार आहे मी. हॅलो सांगू का कशी पोटावर नाचते मम्माच्या. हा काय काय बापले कानातले गेले माझे कानातले. कुठं आलं बुबू दिसलं. बुबू बुबू बाबा आहे लगेच असलं पाहिलं का. कोण आहे आपली खिचा काय छान छान आहे बरं का. समू काय दिसत रे. कोण आहे. झोप झाली का समू. झोप झाली का ग. झोप झाली इतक्यात उठली इथं मच दुकानाच्या इथं तिथं उठली का. चालेल शंभुडे ए शंभुडे शंभुडे
चिंच बुबू कुठे बुबू? चिंच खायला जायचं का बुबू कुठे बुबू? हा? ए, बुबू इकडं बस. मस्त हवा आहे म्हणून इकडे घेतली ए बाळा कुठे आला कुठे आला कुठे आला कुठे आला कुठे आला हा? ते पाणी घेऊन द्यायचंय का हा ज्वारी काढून दे. काय करायचं आता इथपर्यंत आलो म्हणून आम्ही तर म्हणून परत फोन आला मम्मीला आठवण येते बरं का आता त्यानं तू फोन केला हा आता थंड घेऊन ये. लागली नंतर असेल. पप्पा म्हटले ते बरं झालं ना मी आणली होती मठ्ठा आणला तुम्ही पप्पा नंतर म्हटले आणि ते एवढे भारी म्हणतात ते म्हणले माझ्या मम्मीला लय आठवण येते बरं का माझी मम्मी बघ आता 10 मिनिटं झाली पुढे फोन केला आता परत फोन केला त्यामुळे जास्त हसायला आला. त्यात नंतर तुम्ही परत फोन केला ते म्हटले आता त्याच्यासाठीच असणार फोन मग ते म्हणतात कुठे गेली कुठे गेली आय 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 सबू आय अरे अरे निघाली लागली कामाला दर दर बोल काय करायचं हात खाली जातो ना त्याच्यातून हम्म. चाललं काय तरी आता नियोजन काय करायचं संपला डान्सचा वायदा संपला चेहरे चांगले ओळखायला लागले आता हा, काय दिसत समोर काय मला एवढं दिसत नाही आता काय दाजीला दिसत नाही बरं हे इड आहे ना ही बैल कशी पाहू राहिली बाईला ब्लॉगिंग शिकवतीये ब्लॉग कसं काढायचं शिकवते आता तुम्हाला इथं बरं हे बाबू आहे ना चांगलं आहे ना काय दिसत बाळाला काही दिसते तुम्हाला ते पाखरं दिसते त्याची वाकू वाकू पाहत आहे येतात का बा कोणाचे हे हा कोणाचे पोटे तुमचं नातं आहे बघा हा ना ठीक हा हा दिसलं वाकून वाकून पाहत ही बैल कशी पाहू राहिली बाईला ब्लॉगिंग शिकवतीये ब्लॉग कसं काढायचं शिकवते का आता तुम्हाला इथं बरं हे बाबू आहे ना चांगलं आहे ना काय दिसत बाळाला काही दिसते तुम्हाला कॅमेऱ्यातून पक्षी ओपन आहेत पाखरं दिसते त्याची वाकू वाकू पाहत आहे हा कोणाचे हे हा कोणाचे पोटे तुमचं नातं आहे बघा हा ना ठीक हा हा दिसलं वाकून वाकून पाहते ते पाखरं. आता गेले डोळे गेले पाय गेले अजून थंडणीत आहे तुम्ही काय काय करायचं खाली खाली यांना घाबरते छान छान फक्त बघायचा वायदा पण जन्म खून आहे नाही का मागून केसांची तिथं का नाही हा तिथं पण आहे तिथं होती आता पण ती आता कमी झाली ती लय कमी झाली ती केसांमुळे असं ताराबाई तिकडे आहे ना आधी आहे ना इथे इथे नाळ नाळ उठली ती ना तिच्या ह्याच्यामध्ये ताराबाई त्याचा स्पॉट होता चांगला पण आता कमी झालंय तुम्ही गेले नव्हते का मागे नाही नाही अजून नाही गेलो जायचंय तिकडं काही गेले राहणार हा इकडे कुठे बाई आता गाडी लावली तर गावात हा गावात गावात काय करायचं ते खाली जायचंय तिला सकाळपासून असं मोकळं खेळायला
चला चला आले 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 आता उभी राही ना वाद्य करतो जे टिकलिंग टिकलिंग शमू आप आप समुदर काय जोर बोलत ही त्याच्यावर काय करते ती बघ माझ्या त्याला आवाज देते इकडे ये म्हणते तिला येत दारू काय झालं दुनिया म्हणा रे हो त्या पिल्ल्याला तिकडे घे नाही त्याला तिकडे घे तीच खेळ बरोबर आवाज येते ती अजून बारीक आणते बारीक आलं 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 तोंड पुसा आलं 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 आवाज दे बोला समोर त्याला समोर बोला त्याला आलं आलं बोला 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 तर मंडळी मस्त चिकू समोसाठी घेतला होता. तर आजचा हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पुढच्या ब्लॉगसाठी स्टे कनेक्टेड. बघूया पुढे काय घडतं ते. आता आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि आता पुढचा ब्लॉग पुढच्या गोष्टी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. समोर दाखव हे बघा हे पिल्लू बघा. बघा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया लय खेळी ती पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बाकी गोष्टी पाहायला भेटतील. हा इथेच एंड करूयात आपण कारण खूप मोठा ब्लॉग होता आहे. बाय बाय.